गुड मॉर्निंग. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कॅश बजेटचा प्रॉब्लेम बघायचा आहे. प्रॉब्लेम बघा. फ्रॉम दी फॉलोइंग बजेटेड डाटा ऑफ झेनिथ इंडस्ट्री लिमिटेड पुणे, प्रिपेअर ए कॅश बजेट फॉर 3 months एंडेड ऑन एप्रिल 2020. म्हणजे आपल्याला बघा 3 महिन्याचं कॅश बजेट तयार करायचं आहे. म्हणजे एप्रिल महिना हा शेवटचा महिना आला पाहिजे. म्हणजे किती महिन्याचं? एप्रिल, मार्च आणि फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचं कॅश बजेट तयार करायचं आहे. बघा खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे. मंथ्स दिले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. त्यानंतर त्या 4 महिन्याच्या सेल्स, परचेसेस, वेजेस आणि ओव्हरहेड्स दिले. त्यानंतर खाली बघा ॲडजस्टमेंट दिले. अदर इन्फॉर्मेशन. फर्स्ट इन्फॉर्मेशन बघा 20% सेल्स आर कॅश. म्हणजे 20% सेल्स हे कॅशमध्ये, म्हणजे ज्या त्या महिन्याला 20% सेलचे पैसे आले आणि त्यानंतर रिमेनिंग अमाऊंट इज रिअलाइज इन दी मंथ फॉलोइंग दॅट ऑफ सेल्स. म्हणजे जे रिमेनिंग अमाऊंट 80% सेल्सचं पैसे आपल्याला कधी भेटले? नंतरच्या महिन्यामध्ये, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये. म्हणजे क्रेडिट सेल्स झाले बघा. म्हणजे काय सांगितलं आहे की 20% सेल्स आर कॅश. म्हणजे 20% सेल्सचे पैसे हे ज्या त्या महिन्यामध्येच आले आणि रिमेनिंग जे 80% सेल्स होते ते त्याचे पैसे नेक्स्ट मंथमध्ये आले. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघा. सेल्स विल बी पेड इन दी फर्स्ट वीक ऑफ नेक्स्ट मंथ. म्हणजे वेजेसच्या बाबतीत काय सांगितलं आहे की नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीकमध्ये वेजेसचं आपण पेमेंट केलं आहे. म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला वेजेसचं पेमेंट करायचं आहे. त्यानंतर थर्ड इन्फॉर्मेशन बघा. सप्लायर रॉ मटेरियल ॲट 1 month क्रेडिट. बघा सप्लायर ही ॲडजस्टमेंट कशाशी संबंधित आहे? तर परचेसेसच्या संबंधित. म्हणजे परचेसेसचं पेमेंट आपण कधी केलं आहे की एका महिन्याच्या उधारीवर. म्हणजे आपल्याला एका महिन्याची उधारीची सवलत भेटली होती आणि त्याचे पैसे आपण कधी दिले? नेक्स्ट मंथमध्ये. त्यानंतर फोर बघा. ओव्हरहेड्स आर पेड इन कॅश इन दी सेम मंथ. म्हणजे ओव्हरहेडचं पेमेंट बघा आपल्याला हे जे ओव्हरहेड्स दिले तर त्याचं पेमेंट कधी सांगितलं आपल्याला की ज्या त्या महिन्यामध्ये, म्हणजे सेम मंथमध्ये आपण ओव्हरहेडचं पेमेंट केले. त्यानंतर 5 बघा. मंथली रेंट पेमेंट इज 1000. म्हणजे बघा प्रत्येक महिन्याला त्यांनी सांगितले की प्रत्येक महिन्याला आपल्याला रेंटचं पेमेंट केलं आहे आपण, ते किती? 1000. त्यानंतर ॲडव्हान्स इन्कम टॅक्स ऑफ ₹15,000 इज पेएबल इन एप्रिल. यामध्ये काय सांगितले की ॲडव्हान्स इन्कम टॅक्सचे पैसे जे 15,000 होते ते कधी दिले की एप्रिल मंथमध्ये. म्हणजे आपल्याला ॲडव्हान्स इन्कम टॅक्सचे पेमेंट कधी दाखवायचं? फक्त कोणत्या महिन्यामध्ये दाखवायचं आहे? तर एप्रिल मंथमध्ये. त्यानंतर 7 बघा की बोनस ऑफ ₹10,000 इज पेएबल टू वर्कर्स इन फेब्रुवारी. म्हणजे आपण बघा यामध्ये काय सांगितलं आहे की वर्करला बोनस दिला आहे. किती? 10,000 रुपये. आणि तो कधी दिला आहे? फेब्रुवारी. म्हणजे मग हे बोनसचे पैसे आपल्याला कधी दाखवायचे? त्याचं पेमेंट कधी दाखवायचं आहे? तर फेब्रुवारीमध्ये. त्यानंतर 8 बघा. प्लॅन कॉस्टिंग इज 80,000 ड्यू टू बी इन्स्टॉल इन फेब्रुवारी. द पार्ट ऑफ द बिल विल बी पेड इन मार्च अमाऊंटिंग टू ₹18,500. बघा यामध्ये काय सांगितलं आहे की प्लॅन घेतली आहे 80,000ची फेब्रुवारीमध्ये आणि त्याचं काही द पार्ट ऑफ विल बी पेड इन मार्च अमाऊंटिंग टू ₹18,500. म्हणजे त्यापैकी त्याचा एक पार्ट आपण कधी दिला आहे? 18,500 कधी दिले आहे की मार्च महिन्यामध्ये. मग याचं पेमेंट कधी दाखवायचं फक्त आपल्याला? मार्चमध्ये. त्यानंतर 9 नंबरची इन्फॉर्मेशन बघा की हाफ इयर इंटरेस्ट ऑफ 12% ₹50,000 ऑन डिबेंचर इज टू बी रिसीव इन फेब्रुवारी अँड ऑगस्ट एव्हरी इयर. यामध्ये काय सांगितलं आहे की आपल्याला डिबेंचरपासून इंटरेस्ट भेटले आहे कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये. किती भेटलं आहे? 50,000. म्हणजे याचे पैसे आपल्याला कधी मिळाले? फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये. मग त्याचं पैसे कोणत्या महिन्यामध्ये दाखवायचे? फक्त फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये. त्यानंतर बघा खाली कॅश ॲट बँक ऑन फेब्रुवारी इस्टिमेटेड ॲट ₹5,000. हा काय? तर ओपनिंग कॅश बॅलन्स आहे. बघा आता आपण हा प्रॉब्लेम बघितला आहे तर याचं सोल्युशन बघायचं आहे. बघा जेव्हा आपण कॅश बजेट तयार करतो तर त्यांचा फॉर्मा म्हणजे ज्याचं फॉर्मॅट येतो तर कसा येतो? पहिलं इन दी बुक्स ऑफ काय असेल ते कंपनीचं नाव, त्यानंतर कॅश बजेट कोणत्या महिन्याचं तयार करायचं आहे तर ते खाली द्यायचं आहे. खाली कॉलम तयार करायचे पर्टिक्युलर्स आणि जितक्या महिन्याचे आपल्याला बजेट तयार करायला सांगितलेले तर ते कॉलम घ्यायचे. तर यामध्ये बघा आपल्याला 3 महिन्याचं बजेट तयार करायला लावलेले आहे. त्यामुळे आपण इथं फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल घेतले, हे 3 कॉलम तयार केले. तर त्याचं फॉर्मॅट कसं आहे? पहिलं काय घ्यायचं आहे? ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. त्यानंतर
त्यामध्ये रिसिप्ट जे येणं आहे आपल्याला, जे आलं आहे आपल्या व्यवसायामध्ये, तर त्याची सगळ्यांची बेरीज करायची आहे. त्यानंतर त्याची टोटल करायची. त्यानंतर त्यामधून लेस पेमेंट करायचं, म्हणजे आपण ज्या खर्चाचं पेमेंट केलेलं आहे तर ते सगळे पेमेंट घ्यायचे, त्याची बेरीज करायची. त्यानंतर क्लोजिंग कॅश बॅलन्स काढायचा. तर बघा आपण सोल्युशन हे प्रॉब्लेम सोडू. यामध्ये पहिलं काय घ्यायचं आहे, ओपनिंग कॅश बॅलन्स. तर बघा यामध्ये जी 10 नंबरची ॲडजस्टमेंट दिली होती, तर त्यामध्ये काय सांगितले, कॅश ॲट बँक ऑन फेब्रुवारी एस्टिमेटेड ॲट ₹5,000. म्हणजे हे काय, ओपनिंग कॅश बॅलन्स कधीचा आहे, कोणत्या महिन्याचा आहे, फेब्रुवारीमध्ये. तर मग इथं आपण सोल्युशनमध्ये घेतलं ओपनिंग बॅलन्स ₹5,000 कोणत्या महिन्याचे, फेब्रुवारीचे. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये काय सांगितलं आहे की ॲड रिसिप्ट. आता रिसिप्ट प्रॉब्लेममध्ये काय काय आलेले सांगितले बघा. सेल्समधून आपल्याला पैसे मिळतात, म्हणजे हे काय, रिसिप्ट. परचेसेस आहे का, तर हे परचेसेस पेमेंट आहे. त्यानंतर वेजेसचं देखील आपण पेमेंट करतो, ओव्हरहेड्स हे देखील पेमेंट आहे, म्हणजे हे रिसिप्ट आहे की हे 3. तर फक्त रिसिप्टमध्ये आपल्याला काय घेता येईल, फक्त seals. बजेट आपल्याला किती महिन्याचं तयार करायला लावलेलं आहे, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. तर सेलच्या बाबतीत काय ॲडजस्टमेंट दिली की 20% सेल्स या कॅशमध्ये झाल्या आणि 80% सेल्स या क्रेडिट सेल्स, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये आपण त्याचं पेमेंट केले. आणि आपल्याला आता सेल्स घ्यायचे आहे, रिसिप्टमध्ये सेल्स घ्यायचं आहे. आधी लिहिणार आपण कॅश सेल्स 20%. बजेट कोणत्या महिन्याचं तयार करायचं आहे, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. तर फेब्रुवारीच्या सेल्स किती आहे, 90,000, 90,000. तर त्याच्या 20% किती येतात, 18,000. ते आपण कॅश सेल्स इथं 18,000 घेतल्या. त्यानंतर रिमेनिंग 80% किती येतात, 72,000. तर ते आपण क्रेडिट सेल्स 72,000 त्या महिन्याच्या, फेब्रुवारी महिन्याच्या ज्या 80% सेल्स आहे नेक्स्ट मंथमध्ये, म्हणजे मार्चमध्ये आपल्याला द्यायचे आहे. तर त्या आपण नेक्स्ट मंथमध्ये घेतल्या, क्रेडिट सेल 80%. त्यानंतर बघा मार्चच्या सेल्स किती आहे, 1,20,000. त्याच्या 20% सेल्स किती येतात, तर 24,000. तर बघा आपण इथं घेतलं मार्चच्या कॉलममध्ये 24,000. त्यानंतर रिमेनिंग 80% किती येतात, 96,000. तर ते आपण नेक्स्ट मंथमध्ये, एप्रिलमध्ये घेतल्या. त्यानंतर एप्रिलचे सेल्स किती आहे, 1,30,000. तर त्याच्या 20% सेल्स किती येतात, 26,000. तर बघा आपण एप्रिलमध्ये कॅश सेल्स 20%, तर त्या घेतल्या. त्यानंतर बघा आता जे जानेवारीच्या सेल्स होत्या, जानेवारीच्या सेल्स किती होत्या, 85,000. तर याच्या 20% सेल्स ह्या त्या महिन्यामध्ये भेटल्या. आणि ज्या 80% सेल्स, ज्या उर्वरित जी रिमेनिंग अमाऊंट होती, तर त्याचं पेमेंट आपल्याला, त्याचे पैसे कधी भेटले, तर फेब्रुवारीमध्ये. म्हणजे बघा इथं मग आपण घेतलं होतं क्रेडिट सेल्स 80%, 68,000. त्यानंतर बघा अजून आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये अजून काय काय मिळालं आहे किंवा कोणत्या रिसिप्ट आहे. पहिले ॲडजस्टमेंट सेल्सची आपण केली. त्यानंतर वेजेस विल बी पेड इन दी फर्स्ट वीक ऑफ नेक्स्ट मंथ. हे कशाच्या बाबतीत आहे, तर हे पेमेंटच्या बाबतीत आहे. त्यानंतर सप्लायर्स ही ॲडजस्टमेंट परचेसेसच्या बाबतीत. त्यानंतर ओव्हरहेडची पेमेंटच्या बाबतीत आहे. त्यानंतर मंथली रेंट पेमेंट हे देखील पेमेंटच्या बाबतीत आहे. त्यानंतर ॲडव्हान्स इन्कम टॅक्स याचे पण पैसे आपण दिले, म्हणजे हे कोणते, पेमेंटच्या बाबतीत ही ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बोनस आपण वर्करला दिला आहे, तर ते देखील कशाच्या बाबतीत आहे, तर पेमेंटच्या बाबतीत आहे. त्यानंतर प्लॅन्ट घेतली आपण, ते देखील कशाच्या बाबतीत आहे, पेमेंटच्या बाबतीत आहे. त्यानंतर 9 नंबरची ॲडजस्टमेंट बघा की हाफ इयर इंटरेस्ट ऑफ 12%, 50,000 ऑन डिबेंचर इज टू बी रिसीव इन फेब्रुवारी अँड ऑगस्ट एव्हरी इयर. म्हणजे यामध्ये बघा आपल्याला डिबेंचरचं इंटरेस्ट भेटलं आहे किती, 12%, म्हणजे 50,000वर 12% भेटले. किती इयरचं, तर हाफ इयरचं, म्हणजे 6 मंथचं 12% आपल्याला 50,000वर आपल्याला 12% इंटरेस्ट भेटलं आहे. आणि ते किती महिन्याचं भेटलं आहे की 6 महिन्याचं. म्हणजे डिबेंचरवर आपल्याला जे इंटरेस्ट भेटले ते कशाचा भाग आहे, रिसिप्टचा भाग आहे. तर 50,000वर 12% इंटरेस्ट किती येतं, 6,000 हे किती वर्षाचं झालं आहे, पूर्ण 1 इयरचं झालं आहे. तर आपल्याला यामध्ये काय सांगितलं आहे की 6 महिन्याचं इंटरेस्ट घ्यायचं आहे फक्त. तर 6,000 जर एका वर्षाचं असलं तर 6 महिन्यासाठी
एका वर्षाचं जर 6,000 इंटरेस्ट जर भेटत असलं तर 6 महिन्याला किती भेटेल? किती? 3,000 रुपये भेटेल. मग खाली सेलच्या खाली इंटरेस्ट रिसिव्ह म्हणायचं ऑन डिबेंचर कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये सांगितलं आहे? फेब्रुवारी आणि ऑगस्ट. आता आपण बजेट कोणत्या कोणत्या महिन्याचं तयार करतो आहे? फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. ऑगस्टचा काही संबंध आहे का? फक्त आपल्याला जे डिबेंचरवर इंटरेस्ट मिळाले ते कोणत्या महिन्यामध्ये दाखवायचं? फक्त फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये आपण बघा घेतले 3,000 रुपये. मार्च एप्रिलमध्ये काही सांगितले नाही, त्यामुळं तिथं कोणतीही फिगर घेतली नाही. त्यानंतर अजून काही रिसिप्ट आहे का? तर नाही. 10 नंबरची जी होती कॅश ॲट बँक ऑन फेब्रुवारी इस्टिमेटेड ॲट, हे आपण ओपनिंग कॅश बॅलन्स घेतला आहे. त्यानंतर खाली बघा, आता आपल्याला प्रॉब्लेममधल्या सगळ्या रिसिप्ट आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर खाली म्हणायचं आहे ए आणि टोटल रिसिप्ट आणि पहिल्या कॉलमची बेरीज करायची. 5,000, 18,000, 68,000, 3,000 किती येते? 94,000. बाकीच्या कॉलमची करायची नाही, कारण आपल्याला खालचा क्लोजिंग बॅलन्स काढल्यानंतर तो ओपनिंग बॅलन्स नेक्स्ट मंथचा घ्यायचा असतो. त्यानंतर खाली आपल्याला फॉर्मॅटमध्ये काय सांगितलं आहे की लेस पेमेंट. आता पेमेंट कोणते कोणते पेमेंट आहे तर ते नोट डाऊन करायचे. पहिलं बघा प्रॉब्लेममध्ये सेल्स झाल्यानंतर परचेसेस आहे. परचेसेस हा कशाचा भाग आहे? तर पेमेंटचा भाग आहे. तर फर्स्ट आपल्याला इथं घ्यायचं परचेसेस. त्यानंतर बघा यामध्ये परचेसेसच्या बाबतीत काही ॲडजस्टमेंट दिली आहे का? पहिली ॲडजस्टमेंट सेल्सच्या बाबतीत आहे. त्यानंतर दुसरी ही वेजेसच्या बाबतीत आहे. त्यानंतर खाली 3 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, सप्लाय ऑफ रॉ मटेरियल ॲट 1 मंथ ऑफ क्रेडिट. बघा ही ॲडजस्टमेंट कशाच्या बाबतीत आहे? तर परचेसेसच्या बाबतीत. म्हणजे बघा सप्लायरनी आपल्याला माल सप्लाय केला आहे आणि आपल्याला एका महिन्याची सवलत दिली, म्हणजे आपण एका महिन्यानंतर त्या मटेरियल जर खरेदी केलेलं आहे त्याचं पेमेंट आपण कधी करू शकतो? नेक्स्ट मंथमध्ये करू शकतो. बघा इथं आपण घेतले परचेसेस. आता जानेवारीचं परचेसेसचं पेमेंट आपण कधी केलं असणार आहे? जानेवारीचं फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचं मार्चमध्ये आणि मार्चचं एप्रिलमध्ये. मग फेब्रुवारीमध्ये आपल्याला कधी कोणतं पेमेंट करायचं आहे? जानेवारीचं 48,000. जे परचेसेसचे 48,000 होते ते आपण फेब्रुवारीच्या मंथमध्ये घेतले. त्यानंतर जे फेब्रुवारीच्या परचेसेस होत्या 52,000, ते आपण त्याचं पेमेंट आपण कधी केलं आहे? मार्चमध्ये. बघा 52,000 इथं घेतले. त्यानंतर जे मार्चच्या परचेसेस होत्या 60,000, त्याचं पेमेंट आपण कधी केलं आहे? एप्रिलमध्ये. त्यानंतर परचेसेस झाल्यानंतर काय आहे? वेजेसच्या बाबतीत काय ॲडजस्टमेंट दिली आहे? बघा 2 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, वेजेस विल बी पेड इन दी फर्स्ट वीक ऑफ नेक्स्ट मंथ. म्हणजे बघा वेजेसचं पेमेंट आपण नेक्स्ट मंथमध्ये फर्स्ट वीकमध्ये केलं आहे, म्हणजेच कोणत्या महिन्यामध्ये? नेक्स्ट मंथमध्ये केलं आहे. तर बघा म्हणजे जानेवारीचं पेमेंट फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचं पेमेंट मार्चमध्ये आणि मार्चचं पेमेंट एप्रिलमध्ये. आता आपण बजेट कोणत्या कोणत्या महिन्यात तयार करतो आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तर मग जानेवारीचं पेमेंट आपल्याला कधी करावं लागणार आहे? तर फेब्रुवारीमध्ये. बघा जानेवारीच्या वेजेस आपण फेब्रुवारीमध्ये घेतले 10,000. त्यानंतर ज्या फेब्रुवारीचे वेजेसचं पेमेंट आपण कधी केलं आहे? 11,000, ते मार्चमध्ये. आणि मार्चचं पेमेंट 14,000 जे कधी केलं आहे? तर एप्रिलमध्ये. त्याननंतर बघा ओव्हरहेड्स. परचेसेस वेजेस झाले. त्यानंतर ओव्हरहेडच्या बाबतीत काय सांगितलं आहे? 4 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, ओव्हरहेड्स आर पेड इन कॅश इन दी सेम मंथ. म्हणजे जे ओव्हरहेडचं पेमेंट जे आपण केलं आहे ते कधी केलं आहे? ज्या त्या महिन्यामध्ये, म्हणजे सेम मंथमध्ये केलं आहे. तर मग फेब्रुवारीचं ओव्हरहेड किती होते? 13,500. बघा इथं 13,500. त्यानंतर जे मार्चचं ओव्हरहेडचं पेमेंट होतं 15,500, ते आपण इथं घेतलं. त्यानंतर एप्रिलचे ओव्हरहेड ज्या होत्या त्या इथं घेतल्या. त्यानंतर बघा इकडं जी वर इन्फॉर्मेशन दिली होती ती सगळं झाले. सेल्स झाले आहे. त्यानंतर परचेसेस, वेजेस आणि ओव्हरहेड झाले. त्यानंतर पहिले ॲडजस्टमेंट बघितली होती आपण, ती कशाच्या बाबतीत होती? सेल्सच्या बाबतीत ती झाली. त्यानंतर वेजेसच्या बाबतीत ती पण झाली. त्यानंतर सप्लायर्स ही परचेसेसच्या बाबतीत होती ती झाली. त्यानंतर ओव्हरहेडचं पेमेंटच्या बाबतीत ती पण झाली. त्यानंतर आता बघा 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट बघा, मंथली रेंट पेमेंट इज ₹1,000. म्हणजे बघा याचं रेंट आपण दिलं आहे, प्रत्येक महिन्याला आपल्याला रेंट द्यायचं आहे, तर ते किती आहे? 1,000. खाली नंतर वेजेस ओव्हरहेड्स नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? रेंट.
रेंटचे पैसे किती दिले 1000 एव्हरी मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला 1000 पेमेंट दाखवायचे. त्यानंतर खाली बघा प्रॉब्लेममध्ये ॲडव्हान्स इन्कम टॅक्स ऑफ ₹15,000 इज पेएबल इन एप्रिल. बघा ॲडव्हान्स इन्कम टॅक्सचे पैसे आपण दिले 15,000 कोणत्या महिन्यामध्ये, एप्रिलमध्ये दिले. मग रेंटच्या खाली इन्कम टॅक्स टाकायचं आहे, ॲडव्हान्स इन्कम टॅक्स, आणि त्याचं पेमेंट कधी केलं आहे, एप्रिलमध्ये. फेब्रुवारी मार्चचा काही उल्लेख केला आहे का, तर त्या कॉलममध्ये कोणतीही फिगर नाही घ्यायची, डायरेक्ट कोणत्या कॉलममध्ये घ्यायची, एप्रिलमध्ये 15,000. त्यानंतर खाली 7 नंबर बघा, बोनस ऑफ ₹10,000 इज पेएबल टू वर्कर्स इन फेब्रुवारी. बघा जे वर्कर्स आहे त्यांना बोनस दिला आहे फेब्रुवारीमध्ये, किती, ₹10,000. ॲडव्हान्स इन्कम टॅक्सच्या खाली लिहायचं आहे बोनस टू वर्कर्स फेब्रुवारीच्या कॉलममध्ये ₹10,000 लिहायचे. त्यानंतर 8 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, की प्लॅन कॉस्टिंग. आपण प्लॅन घेतली 80,000ची आणि त्याचं काही पार्ट आपण हा मार्चमध्ये दिला आहे, म्हणजे 18,500 हे पेमेंट आपण कधी केलं आहे, मार्चमध्ये. बाकीची अमाऊंट कधी दिली यामध्ये काहीच मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे आपण काय करायचं, फक्त मार्चमध्ये जे 18,500 ते पेमेंट दाखवायचं. खाली म्हणायचं प्लॅन्ट इन्स्टॉलेशन अँड पेमेंट ऑफ बिल खाली, आणि ₹18,000 कोणत्या कॉलममध्ये दाखवायचे, मार्चमध्ये. त्यानंतर 9 नंबरची ॲडजस्टमेंट झाली आणि 10 नंबरची पण ॲडजस्टमेंट झाली. बघा आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा पहिल्या महिन्याचं फेब्रुवारी महिन्याचं आपण टोटल सेलची बेरीज केली आहे, 5,000, 18,000, 68,000 आणि 3,000, त्याची बेरीज किती येते, 94,000. त्यानंतर बघा खाली काय करायचं आहे, जे पेमेंट दिलेलं आहे त्या पेमेंटच्या कॉलमच्या आधी बेरीज करायची, फर्स्ट कॉलमच्या आधी बेरीज करायची. 48, 10, 10,000, त्यानंतर 13,500, 1,000, 10,000, त्याची बेरीज किती येते, 82,500, 82,500. त्यानंतर काय करायचं आहे, ज्या टोटल रिसिप्ट आहे त्या टोटल रिसिप्टमधून जे टोटल पेमेंटची जी बेरीज केली आहे ती लेस करायची. खाली म्हणायचं आहे क्लोजिंग कॅश बॅलन्स आणि इंटू ब्रॅकेट A-B. बघा 94,000मधून जर 82,500 जर गेले तर किती अमाऊंट येते, 11,500. आता हा फेब्रुवारी महिन्याचा हा 11,500 काय झाला, क्लोजिंग बॅलन्स. तो क्लोजिंग बॅलन्स नेक्स्ट मंथचा काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स. मग आपण हे जे 11,500 ते इकडं ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतले, मार्चचे 11,500. आता ह्या मार्च महिन्याच्या कॉलमची बेरीज करायची, 11,500, त्यानंतर 24,000, 72,000, किती येते, 1,07,500. त्यानंतर बघा मार्च महिन्याच्या जी पेमेंट दिले तर त्या पेमेंटची बेरीज करायची. त्यामध्ये काय सांगितले, 52,000, 11,000, 15,500, 1,000 आणि 18,500. ह्या टोटल पेमेंट किती येत आहे, 98,000. त्यानंतर आता आपल्याला ज्या मार्चच्या टोटल रिसिप्ट आहे त्या टोटल रिसिप्टमधून जे टोटल पेमेंट आहे मार्चचं ते लेस करायचं आहे. किती येत आहे, तर 9,500. आता हे 9,500 क्लोजिंग बॅलन्स मार्चचा, तो नेक्स्ट मंथचा म्हणजे एप्रिल महिन्याचा काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स. मग हे 9,500 आपण एप्रिलमध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतले. त्यानंतर आता बघा आपल्याला एप्रिलच्या टोटल रिसिप्टची बेरीज करायची, 9,000, त्यानंतर 26,000, 96,000, किती येते टोटल रिसिप्ट एप्रिलचे, 1,31,500. तर आता एप्रिल महिन्याच्या टोटल पेमेंटची बेरीज करायची, 60,000, 14,000, 16,000, 1,000 आणि 15,000. आता ह्या टोटल पेमेंटमधून आपल्याला जे टोटल रिसिप्ट आहे एप्रिलचे तर ते लेस करायचे, म्हणजे 1,31,500 मधून आपल्याला 1,06,000 लेस करायचे, किती येते, 25,500.